या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे। एक है स्मार्ट मीटर एकजुटीचा जय सो, शेतकरी एकजुटीचा जय सो। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, भारतीय किसान सभा रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। स्मार्ट मीटर रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आधारित जास्तीचं बिल आलेलं बिल माफ झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। स्मार्ट मीटरच्या अनाधिकृत जास्त आलेलं बिल माफ झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। सर्वांच्या घरी पोस्ट मीटर लागलंच पाहिजे, लागलंच पाहिजे, लागलंच पाहिजे। शेतकरी एकजुटी सब एक है, हम सब एक है। अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद। संपूर्ण राज्यभरात स्मार्ट मीटरला कडकडून विरोध होत असताना आणखीही राज्य सरकारला याची कुठेतरी गंभीरता राज्य सरकार घेत नसल्यामुळे संपूर्ण राज्यभरातून स्मार्ट मीटरला विरोध होत आहे। आज मंद्रुप येथील 132 KVC उपकेंद्रावरती किसान सभेच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता। आपल्या सभेत काही किसान सभेचे पदाधिकारी आहेत। नेमकं काय मागणी आहे ती ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आम्ही महावितरणवर हे मोर्चा काढण्यात येत आहे। आज आमची मागणी आहेत की जे स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ते स्मार्ट मीटरमध्ये फॉल्टी आहे। 15,000, 14,000, 20,000, 1 मिनिटला 65,000 बिल आलेलं आहे। ते स्मार्ट मीटर आपल्याला बदलून पाहिजे आणि जे वीज आलेलं आहे ते आता वीज बिल आम्हाला माफ करून देण्यात यावे असं आमची हे मागणी आहे। आणि किसान सभेच्या वतीनं आज जे शेतकऱ्यांचे जे DP जे आहेत DPDCमधून मंजूर झालेले आहेत ते DP अजूनसुद्धा त्यांनी बसवलेलं नाही। 8 महिने होऊन झाले मंजूर होऊन। आज खासदार आमदारच्या DPDCमधून जे फंड राहतो तो फंड आले नाही म्हणून सांगतात कलेक्टर साहेबांनी। आम्ही तिथं बी जाऊन आलेलो आहे आणि जरा देत नसेल तर हे आपल्या या दक्षिणचं MSCBवर आम्ही पुढच्या वेळेला बी अनेक वेळा सांगून त्यांनी त्यांचं हे चालवलेलं आहे। मी सोलापूरला बी आम्ही जाऊन आलेला आहे प्रत्यक्ष। मग हे आता प्रत्येक वेळी हेच जरा केलं तर आम्ही येणाऱ्या काळात त्या सोलापूरच्या MSCBवर धडक मारल्याशिवाय राहणार नाही। कारण हे येणारं बिल हे म्हणजे नेमकं म्हणजे बेभरोसाच वाटते का तुम्हाला? बेभरोसा त्यांना आमच्याजवळ त्यांचं हे आहे ना प्रूफ आहे। 65,000 1 मिनिटला हे आपला बिल येतो। 65,000 एक कुणाच्या ह्याच्यावर आलं। आज 15,000 पगार आहे तर 12,000 बिल येतो। 15,000 पगारमध्ये तो शिक्षण कसं करावं, घर कसं चालवावं। आज शेतकरीच्या ह्याच्यामध्ये तो शेतकरी अल्पभूधारक राहतो, तो गावात येतो, तो शेतकरी आज कष्ट करून येतो, तो संध्याकाळी येऊन जरा ते बसलं की त्याला जरा तर आराम पाहिजे की नको ते जाऊन हे महावितरणवाले कट करायला बघतात। 1200 1,500 2,000 बिल असलं की त्यांना भरायला ठीक आहे। आज 10,000 12,000 त्यांनी बिल कुठनं भरणार? आज त्यांना खायला पैसे नाहीत, आज अनाज खायला पैसे नाहीत आणि त्यांनी 12,000 15,000 14,000 हे बिल कुठलं आलं आहे? हे चुकीचं धारणा आहे, सरकारचं चुकीचं धारणा आहे। स्मार्ट मीटरला आमचा विरोध आहे। कारण स्मार्ट मीटर जे बसवण्यात आलेले आहे याकडे शासन कुठेतरी पैसा गोळा करून शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देण्याचं काम करत आहे ना, असं जाणून बुजून जास्त बिल आकारतात वाटते का तुम्हाला? आता जे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे वारे माप लूट ह्या जनतेचे सरकार करत आहे। कारण आता MSCBचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे अडाणीला 45,000 कोटी रुपयाला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये त्या लाभार्थ्यांची परवानगी नसताना प्रत्येकाच्या घरामध्ये लाभार्थ्यांना न सांगता ते पोस्टपेड मीटर काढून स्मार्ट मीटर बसवलेले आहेत आणि त्याच्यावरती 12,000 रुपयाचं लोन काढलेलं आहे आणि ते 12,000 लोनसुद्धा आपल्या या लाभार्थ्यांच्या डोक्यावर येणार आहेत। आणि जे आता हळूहळू जे बिल येऊ लागलेले आहेत दुप्पट नाही तिप्पट नाही चौपट बिल येऊ लागले आहेत। यामुळं जे लाभार्थी आहेत ते हवालदिल आलेले आहेत, स्वतःचा उदरनिर्वाह करून पूर्वीच्या काळी बिल भरत होते ते, आता ती परिस्थिती राहिलेली नाही। आता
काही लाभार्थी अंधारात बसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात वीज तोडणीचं काम सुद्धा MSCB कडून चाललेलं आहे. महाराष्ट्र सरकार हे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून राज्यातील जनतेला टोलवत आहे. जनतेची कुठल्या तरी योजनेतून आमिष दाखवून लूट करण्याचं काम सरकार करत आहे आणि या जनतेवरती या सरकारचं अजिबात लक्ष नाही आहे. काय म्हणता काका तुम्ही? काय स्मार्ट मीटर हे सरळ महाराष्ट्राच्या जनतेचं फसवणूक आहे. ज्याला 400-450 लाईट बिल येत होतं त्या व्यक्तीला 4,500 रुपये यायला लागलं आहे. ह्या लोकांनी मीटर बदलताना गावात दौंडी पेटवून किंवा पेपरात जाहिरात देऊन असं करून मीटर बदलायला पाहिजे होतं. हे डायरेक्टली कुणालाही माहीत न होता घरातून बाहेर मीटर आणले. बाहेर आणल्यानंतर आता अनधिकृत हे दुसरे मीटर बदलले. त्याच्यामुळं सर्वसाधारण गोरगरीब जनता एवढं त्रस्त आहे की ह्याच्या पुढं आज हे निवेदन दिलेलं आहे, ठीक आहे. ह्याच्या पुढं जर काय प्रॉब्लेम आला, महाराष्ट्र वीज कंपनी आणि आमच्या किसान सभेचे सर्व कार्यकर्ते एकमेकाला दगड घातल्याशिवाय राहणार नाही. काय सांगू? हे स्मार्ट मीटर आहे तो एकदम चुकीच्या पद्धतीने बसवलेला आहे. म्हणजे ग्राहकाला न माहीत होता ग्राहकाचे परस्पर हे मीटर बसवलेलं आहे आणि आवासवा बिल हे ग्राहकाच्या माती मारलेलं आहे. काय माध्यमातून नेमकं काय आता तुमची मागणी काय? मागणी अशा प्रकारे आहे की अखिल भारतीय किसान सभा हे शेतकऱ्याच्या बाजूने आणि मीटर धारक बिल भरणाऱ्याच्या बाजूने आहोत. ज्यांच्यावर जो अन्याय होत आहे हे अन्याय गोरगरीब जनता कसं जगू शकेल? हे मोठमोठे लोक अदानी अंबानीसारख्या लोकांना मीटर परवडत आहे. हे गोरगरीब दररोज उठून 300 रुपये मजुरी आणणार आणि त्याचं बिल येणार 4,000-5,000. हे न होण्याची बाब आहे. तरी जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने आमचे नेते अजितभाऊ नवले आणि अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली परत याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाने मोर्चा काढू आणि गोरगरीब जनतेच्या मीटरचा जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याला मीटर व्यवस्थित जुनं मीटरच बसवणे हे आमच्या मागण्या आहेत. जर तुमची मागणी नाही मान्य झाली तर तुमचे पुढील रूपरेषा काय असेल? पुढील आंदोलन अखिल भारतीय किसान सभा हा आमचे अजित नवले साहेब, अशोक ढवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आडम मास्तरच्या कृपेनं किंवा डॉक्टर झळके होते, झळकेच्या मार्गाखाली त्यांच्या सोडेनुसार त्यांच्या नियमानुसार आम्ही पुढील कार्याला जास्तीत जास्त लोकसंख्येने आणि मीटर जुनं मीटर बसवल्याशिवाय राहणार नाही ही आमची अपेक्षा आहे. धडक मोर्चा मंद्रुप येथील MSCBवरती काढण्यात आला होता. जोपर्यंत त्यांची मागणी होत नाही, स्मार्ट मीटर रद्द करून पूर्वीचे मीटर जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत किसान सभा हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया किसान सभेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दास रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.